वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार. आपण पाहत आहात वेद बातमीचा. श्री समर्थ बाबूराव पाटील यात्रा उत्सवातील समर्थ केसरीसाठी आखाडा दमदार डावपेचांनी रंगला. 70 मल्लांच्या दमदार कुस्त्यांनी देवळाली प्रवरात दणाणले. रोहन परदेशी ठरला समर्थ केसरी विजेता. मयूर चांगले द्वितीय, ज्ञानेश्वर राऊत तृतीय. क्रमांकावर विजेत्यांना चांदीची गदा व रोख पारितोषिक. देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या हंगाम्यात कुस्तीपट्टूंनी आपल्या ताकद, चपळता आणि कौशल्याचे शानदार प्रदर्शन करत आखाडा गाजवला. जवळपास 60 ते 70 मल्लांनी सहभाग घेत प्रेक्षकांना थरारक लढतींचा आनंद दिला. दुपारी 4 वाजता सुरू झालेला कुस्त्यांचा हंगामा तब्बल 6 तासांपेक्षा अधिक काळ रंगला. मल्लांनी डाव प्रतिडाव टाकत चुरशीच्या लढती केल्या. अनेक कुस्त्या अत्यंत अटीतटीच्या झाल्याने काही सामने गुणांच्या आधारे निकाली काढावे लागले. या स्पर्धेत कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमाचा कुस्तीपटू रोहन परदेशी याने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवून समर्थ केसरी किताब पटकावला. द्वितीय क्रमांक मयूर चांगले कोपरगाव याने मिळवला, तर तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर राऊत बुरहानगर अहिल्यानगर याने पटकावला. विजेत्या मल्लांना चांदीची गदा व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी देवळाली प्रवरा व परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली होती. पारंपरिक मातीच्या आखाड्यात रंगलेल्या कुस्त्यांनी यात्रेचा उत्साह अधिक वाढवला. यावेळी अध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, उपकार्याध्यक्ष नारायण कडू, उत्तम पाटील, गणेश भांड, सचिव सुखदेव होले, शिवराम कडू, मुस्ताक शेख, भारत शेटे, धनंजय शिंदे, अनिल ढूस, यश धाकतोडे, बापू कडू, राजेंद्र पोकळे, सचिन सरोदे तसेच मंदिर व्यवस्थापनाचे गजानन येवले, रंगनाथ होले, अशोक शिंदे व भीमराज चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कुस्त्यांचे समालोचन निवेदक गणेश हापसे व राजेंद्र चव्हाण यांनी प्रभावी शैलीत करत प्रत्येक लढतीत रंगत आणली व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वेद बातमीचा साठ राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा.